स्मार्ट अहमदनगर न्यूज। अहमदनगर शहरात महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ ओढणी ओढत केले लज्जास्पद कृत्य करणाऱ्याला अटक। अहमदनगर कापड बाजारातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली। गुरुवारी सायंकाळी भिंगारवाला चौकाजवळील द्वारकादास लस्सी सेंटर समोर ही घटना घडली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्रकाश सखाराम घोलप यास अटक केली आहे। महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्याविरोधात फिर्याद दिली आहे। महिला पोलीस कापड बाजारात कर्तव्यावर असताना एका आरोपीच्या शोधासाठी त्या कापड बाजारात सायंकाळी चालल्या होत्या। त्यावेळी द्वारकादास लस्सी दुकानासमोर वाहतुकीची कोंडी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। आडवी तिडवी वाहने घालणाऱ्या वाहन चालकांना त्या वाहनामागे पुढे घेण्याबाबत सूचना देत होत्या। आरोपी घोलप याही त्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या होत्या। त्याच वाहनात पुढे घेण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन त्याने महिला पोलिसात शिवीगाळ सुरू केली। त्यावेळी फिर्यादी ही पोलीस नाईक आहे, वाहतूक सुरळीत करण्याचे माझे कर्तव्य आहे, तुम्ही शिवीगाळ करून वाद न घालता तुमचे वाहन बाजूला घ्या असे समजावून सांगत असताना आरोपी घोलप याने फिर्यादीचा हात पकडून शिवीगाळ करत चापटीने त्यांना मारहाण करू लागला। तसेच फिर्यादीची गळ्यातील ओढणी ओढत त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत त्यांचा विनयभंग केला। त्यावरून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश घोलप याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यावर कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी योगिता कोकाटे व पोलीस पथकाने आरोपी घोलप यास रात्री अटक केली।